नमस्कार. एजू मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. आजच्या शैक्षणिक बातम्यांच्या सेगमेंटमध्ये नवीन बातमी आहे ती मोफत गणवेशाचे 43 लाख विद्यार्थी लाभार्थी. शाळेच्या पहिल्याच दिवशी बूट आणि पायमोजेही देणार. राज्यातील सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील 1ली ते 8वी पर्यंतच्या तब्बल 42,97,790 विद्यार्थ्यांना यंदा 2 मोफत गणवेशासह 1 जोडी बूट आणि पायमोजे शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार आहे. गणवेश, बूट, पायमोज्यांची एकूण संख्या समग्र शिक्षण मोहिमेने निश्चित केली आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून 257,86,74,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आत्तापर्यंत राज्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील विविध राखीव गटातील विद्यार्थ्यांना 2 गणवेश पुरवले जात होते. मात्र गेल्या वर्षीपासून सरसगट सर्वच विद्यार्थ्यांना एकच गणवेश दिला जात आहे. यंदा गणवेशाची संख्या 42,97,790 पर्यंत पोहोचली आहे. आता त्याबरोबर 1 जोडी बूट आणि 2 पायमोजेही दिले जाणार असून त्यासाठी 73 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गणवेश, बूट आणि पायमोजे खरेदी करून ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपवली आहे. यंदा वेळेवर मिळणार गणवेश. गेल्या वर्षी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत महिला बचत गटांना गणवेश तयार करून देण्याचे कंत्राट दिले होते. मात्र त्यात दिरंगाई झाल्याने यंदा पूर्वीप्रमाणेच गणवेश पुरवठ्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समित्यांना सोपवण्यात आली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी या गणवेशाच्या तयारीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडून आढावा घेतला जाणार आहे. वेळीच आर्थिक तरतूद केल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी. मुंबई शहर आणि उपनगरांचा अपवाद वगळता राज्यातील 34 जिल्ह्यातील सरकारी शाळांमध्ये गणवेश पुरवले जातील. सर्वाधिक 2,44,000 विद्यार्थी नाशिक जिल्ह्यातील शाळांमधील आहे. त्याखालोखाल पुणे जिल्ह्यात 1,51,526 विद्यार्थ्यांना गणवेश मिळतील. अशाच विविध शैक्षणिक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खालील बेल आयकॉन दाबून एजू मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.